नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. आपण बघताय 2019चा महासंग्राम आणि वेगवेगळ्या घडामोडींनी हा महासंग्राम रंगताना दिसतोय. त्याचबद्दलचे स्पेशल रिपोर्ट आपल्याला बघायचे. सुरुवात करूयात. जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आणि त्यामुळे विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंना दिलासा मिळाला. तर अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलेलं नाहीये, तर लक्ष बदललंय असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धव सीएमनं सांगितला युती धर्म. दगाफटका करणार नाही, खोतकरांचा शब्द. अर्जुनाने आता लक्ष बदललं. धनुष्यबाण कोणाचा घेणार वेध? रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांना मिठाई भरवली. मिठाईच्या गोडीनं दोन्ही नेत्यांमधला राजकीय कडवटपणा कमी झालाय. औरंगाबादमध्ये शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होण्याआधी खोतकर आणि दानवे यांच्यात दिलजमाई घडवून आणण्यात युतीला यश आलंय. हा शिवसैनिक कणवर शिवसैनिक आहे. जीवाचं रान आम्ही करू. दगा फटका आमच्या कधी स्वभावामध्ये नाही. मागील अनेक दिवसांपासून मोबाईल माझ्या मागे
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. आपण पाहतोय पर्रीकर यांच्या कुटुंबियांचं ते सांत्वन करतायत. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल आणि अभिजित आणि पर्रीकरांच्या स्नुषा, नातवंड हा सगळा परिवार जो आहे तो त्यांना निरोप देण्यासाठी इथे जमलेला आहे आणि मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधीसुद्धा गोव्यामध्ये होणार आहे. आता प्रमोद सावंत यांचं नाव आघाडीवर आहे, पण अजून जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण याबद्दलचं प्रश्नचिन्ह कायम आहे असं म्हणता येईल. एकीकडे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण निरोप असं संमिश्र वातावरण गोव्यामध्ये पाहायला मिळतंय. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, जेव्हा गोव्यामध्ये भाजपचा मेळावा झाला होता त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला अनुमती ही मनोहर पर्रीकर यांनी दिलेली होती. जेव्हा पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी त्यानंतर त्यांनी मनोहर पर्रीकर यांना गोव्यामधून दिल्लीला बोलवून घेतलं आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आता इथे आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. दिनेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत, भाजपचे सगळेच नेते मंत्रीगण हे तिथे जमलेले आहेत. काय वातावरण आहे गोव्यामध्ये? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री पण आहेत, सोबत निर्मला सीतारामन, गोव्याचे राज्यपाल आहेत मृदुला सिन्हा, खासदार आहेत श्रीपाद नाईक आणि आता पंतप्रधान मनोहर पर्रीकरांच्या कुटुंबियांची विचारपूस करतायत, त्यांचं सांत्वन करतायत. खरं तर नरेंद्र मोदींचं ज्यावेळी नाव सुचवलं गेलं पहिल्यांदा गोव्यात या मेळाव्यामध्ये 2014चे पंतप्रधान म्हणून ते मनोहर पर्रीकरांनीच सुचवलं आणि नरेंद्र मोदींची निवड पंतप्रधान म्हणजे पदाचे उमेदवार म्हणून सुद्धा गोव्यातच झालेली होती, आपल्याला आठवत असेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांनी विशेषतः नरेंद्र मोदी यांचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत आणि म्हणूनच सुद्धा नरेंद्र मोदींनी त्यांना गोव्याचं मुख्यमंत्रीपद सोडून संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिलेली होती दिल्लीमध्ये बोलावून आणि ती जबाबदारी मनोहर पर्रीकरांनी अतिशय समर्थक यशस्वीपणे पार पाडली आणि त्यांची इच्छा नव्हती नरेंद्र मोदींची खरं तर की मनोहर पर्रीकरांना पुन्हा गोव्यामध्ये पाठवावं. पण गोव्याच्या निवडणुकीमध्ये असे काही क्रायसिस पुढे राहिले निकालानंतर की भाजपचं सरकार बनवणं भाग पडलं आणि घटक पक्षांनी मागणी केली की जर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतील तरच आम्ही भाजपला पाठिंबा देऊ आणि या मागणीमुळे मनोहर पर्रीकरांना संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा गोव्यामध्ये यावं लागलं आणि त्यांना मग मुख्यमंत्री केलं गेलं. आता मनोहर पर्रीकरांच्या या पार्थिवाचं अंतिम दर्शन घ्यायला ही सगळी भाजपचे नेते मंडळी आलेले आहेत. पर्रीकरांच्या कुटुंबियांचं पंतप्रधान सांत्वन करतायत. आपण बघतो सोशलमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार श्रीपाद नाईक, राज्यपाल मृदुला सिन्हा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत आणि आजच्याने विचारपूस करतायत. स्मृती इराणी थोड्या वेळापूर्वी दाखल झालेल्या आहेत, त्याही आता अंतिम दर्शन घेतील आणि आता यानंतर मनोहर पर्रीकरांच्या पर्यायी नेतृत्व गोव्याच्या नवा मुख्यमंत्री सुद्धा 3 ते 3:30 वाजेपर्यंत शपथ घेण्याची शक्यता आहे. दिनेश, एक प्रश्न असा होता की गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे, या सोहळ्याला सुद्धा नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत का? अशी शक्यता फारच कमी आहे, कारण पंतप्रधानांचं शेड्यूल खूप व्यस्त आहे आणि त्यामुळे ते पुन्हा आता आपण पाहतो की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम दर्शन घेऊन आता निरोप घेत आहेत मनोहर पर्रीकरांच्या कुटुंबियांचा आणि सगळ्या भाजपच्या इथल्या नेते मंडळींचा. शपथविधी जो आहे तो शपथविधी 3-3:30 वाजता होईल, त्यावेळी पंतप्रधान उपस्थित असतील अशी काही आत्ताच रोज सांगता येत नाही. परंतु आत्ताच बघतो आपण की पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती देत आहेत भाजपचे संघटन मंत्री सतीश धवन की काय ठरलंय, कारण नितीन गडकरी सुद्धा कालपासून गोव्यामध्ये ठाण मांडून आहेत आणि या राजकीय क्षेत्रावर तोडगा काढतायत आणि तरी सुद्धा अजून तोडगा कायमस्वरूपी निघाला असं म्हणता येत नाही, कारण प्रमोद सावंत ते सभापती आहेत विधानसभेचे, त्यांचं नाव
भाजपच्या गोटातून निश्चित झाल्याचं जरी समजत असलं तरी विश्वजित राणे जे काँग्रेसमधून आलेले भाजपात आलेले आरोग्य मंत्री आहेत आणि त्यांनी पुन्हा आणखी 2 काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये अलीकडेच आणलेले आहेत. त्यामुळे विश्वजित राणे गटाचा एक असा अदृश्य असा प्रभाव या सगळ्या भाजपच्या नेत्यांवर आहे. आता सुरेश प्रभू सुद्धा आपण पाहत आहोत दाखल झालेला आहे तिथे. सुरेश प्रभू आत्ताच दाखल झाले पंतप्रधानानंतर आणि त्यांनी आता मनोहर पर्रीकरांच्या पार्श्वाचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. बरोबर दिनेश, गोव्याच्या या भूमीनं देशाला मंत्रीपद भूषवणारे राजकीय नेते दिले. आता तू सुरेश प्रभूंचाही उल्लेख केलास, पण मनोहर पर्रीकर म्हणजे गोवा आणि गोवा म्हणजे पर्रीकर असं समीकरण बनलेलं होतं. पर्रीकरांची राजकीय पोकळी, त्याचबरोबर भाजप संघ परिवार यामधली पोकळी नेत्यांना कशी जाणवते, काय भावना ते व्यक्त करतात? अगदी खरं आहे. त्यावेळी मुळात मनोहर पर्रीकरांची काही वर्षांपूर्वी बोललो होतो आणि त्यांनी जी मुलाखत दिली होती न्यूज 18 लोकमतला, त्यात ते अगदी भाऊक होऊन म्हणाले होते की खरं तर मनोहर पर्रीकर हे IIT मेटलर्जी IIT झालेले आहे, गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर, आणि त्याच्यात त्यांना राजकारणात यायची फार अशी ऍक्टिव्ह राजकारणात यायची इच्छा नव्हती, परंतु ते संघाशी संबंधित होते आणि प्रमोद महाजन यांनी त्यांना गोव्याच्या राजकारणात सक्रिय केलं आणि त्यानंतर मग भाजपा पक्ष वाढीला लागला. आणि जसं तू म्हणालीस की पर्रीकर आणि गोवा असा एक खूप जवळचं अत्यंत एक दिवस म्हणायला हवं खरं तर असं एक समीकरण असतं. ज्यावेळी भाजप अतिशय क्षीण असताना, म्हणजे एकीकडे काँग्रेस सगळे नातब्बर असताना गोव्यामध्ये भाजप रुजवणं आणि भाजपची सत्ता आणणं हे खूप महत्वाचं होतं. पर्रीकर एकदा म्हणाले पण होते की पर्रीकरांच्या पत्नीला ते आवडत नव्हतं, त्यांनी तिला शब्द दिला होता की एकदा भाजपला सत्तेत बसवतो आणि मग राजकारणातून निवृत्त होतो, परंतु पर्रीकरांचं खरंय, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पर्रीकर कधीच निवृत्त होऊ शकले नाहीत. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आहेत. गोव्याची पूर्ण जबाबदारी ज्या नेत्यावर सोपवली होती त्या नेत्याच्या शिवाय गोव्याचं राजकारण आणि गोव्याची कल्पनाही करणं कठीण आहे. मनोहर पर्रीकर यांच्या मुलांचं सांत्वन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्या नेत्यांच्या, मनोहर पर्रीकर यांच्या जीवलगांच्या आठवणी जाणून घेणार आहोत.